वजन कमी करण्यासाठी तुम्ही जर नाश्ताच करत नसाल तर तुमचा फॅट लॉसच होणार नाही. तर मी असं का बोलतोय ते पहिल्यांदा ऐका. ज्यावेळेस सकाळी सकाळी आपण झोपेतून उठतो त्या पण आपलं शरीर एकदम लो एनर्जी असते, सगळं अन्न पचलेलं असतं आपल्या शरीरातलं. आपल्याला एनर्जीसाठी नवीन अन्न खाणं गरजेचं असतं. जर आपण डायरेक्ट उपाशीच राहिलो तर काय होतं, आपल्याला दुपारी जास्त भूक लागते, आपण दुपारी जास्त अन्न खाऊन जातो किंवा मग संध्याकाळी सुद्धा आपण जास्त अन्न खाऊन टाकतो. असं न करता तुम्हाला काय करायचं आहे, सकाळचा नाश्त्याच्या पर्यायाला तुम्हाला जर जास्त भूक नसेल तर थोडेसे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता किंवा नॉर्मली एक ग्लास दूध पिऊ शकता. पण जर तुम्ही नाश्ता कमी करत असाल किंवा करतच नसाल तर ते फॅट लॉस एकदम स्लो करून टाकणार आहे. मेटाबॉलिझम रेट सुद्धा तुमचा कमी होणार आहे आणि तुम्ही दुपारी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये भरपूर अन्न खाणार आहे. जर तुम्ही नाश्ता करत नसाल तर सगळ्यात मोठी तुमची चूक असणार आहे. तुम्ही आजपासून नाश्ता जास्त स्ट्रॉंग नका करू वाटलंच तर, पण थोडं तरी अन्न तुम्ही खा, ज्याने तुम्हाला फॅट लॉसला जास्तीत जास्त मदत होणार आहे. सगळ्यात मोठा गैरसमज हाच असतो लोकांमध्ये, दुपारचं जेवण बंद करतात, रात्रीचं जेवण बंद करतात आणि त्यांना असं वाटतं माझा फॅट लॉस एकदम चांगला होणार आहे आणि नंतर ते काही दिवस करतात पण थोडंफार वजन त्यांचं कमी पण होतं. पण ज्यावेळेस एका स्टेजला ते वजनच स्टक होतं, कारण आपली बॉडी खूप स्मार्ट आहे. आपली बॉडी ला कळतं की आपल्या शरीरामध्ये कमी अन्न येते, त्यामुळे बॉडी काय करते, स्ट्रेस हार्मोन वाढवते, फॅट स्टोअर करण्याचं काम करतं तुमच्या बॉडीमध्ये. फॅट लॉस करणं बंद करून टाकतं किंवा फॅट लॉस करतच नाही. जर तुम्ही ही चूक करत असाल तर ती पहिली बंद करून टाका. तुमचा फॅट लॉस होणारच नाहीये. पोटभर अन्न खायचं आहे, फक्त योग्य अन्न खाणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तसं तुम्ही खाल्लं तर तुमचं वजन पण कमी होणार आहे आणि तुम्हाला एकदम चांगली एनर्जी पण वाटणार आहे.